डिमसम पाहताय ना, एकदम सॉफ्ट आणि डेलिकेट झाले आहेत. अगदी गरम गरम डिमसम आणि बरोबर चटणी. कोणीही सहज करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे. आणि हे एवढे डेलिकेट होण्याचं कारण म्हणजे आपण वापरलाय राईस पेपर. चला तर आपण कसे बनवलेत पाहूया. डिमसमच्या फिलिंगसाठी आपण इथे घेतलंय चिकन 350 ग्राम, स्प्रिंग अनियन घेतलाय, देठही कापून घेतलेले आहेत आणि पातीही कापून घेतले आहेत, 1 चमचा सोया सॉस घेतलाय, 2 गाजर किसून घेतले आहेत, कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठही बारीक कापून घेतले आहेत, आलं लसूण बारीक चिरून घेतलाय, त्याचबरोबर चिली फ्लेक्स घेतले आहेत 1 चमचा, विनेगर, चवीपुरतं मीठ आणि मिरी पावडर हे आपण साहित्य घेतले. आता आपण ह्या चिकनमध्ये हे सर्व एक एक करून घालायचे आहेत. आधी आपण गाजर घातले, हा पातीचा कांदा, कांद्याची पात बारीक कापून घेतली होती ती घालतो. त्याचबरोबर त्याचे देठसुद्धा म्हणजे जे कांद्याजवळचं सफेद देठ असतात तेही आपण बारीक कापून घेतलेत ते घालायचे आहेत. इथे आपण कोथिंबीर कापून घेतली आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीरीचे देठसुद्धा बारीक चिरून घेतलेत तेही घालायचेत. आता आपण कोथिंबीर घालायची आहे आणि 1.5 इंच आलं किसून घेतलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्याही आपण बारीक चिरून घेतल्यात. आता आलं आणि लसूण घालूया. त्याचबरोबर 1 चमचा आपण चिली फ्लेक्स घेतलेत तेही घालायचेत. चिली फ्लेक्स आणि मिरी पावडर. एक चमचा विनेगर आणि हे सोया सॉस 1.5 चमचा घालायचे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सर्व जिन्नस घालून झालेले आहेत. हे चांगलं एकजीव करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मीठ आणि सोया सॉस व्यवस्थित सगळ्या चिकनला लागायला हवं. आणि सोया सॉसमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं. हे डिमसमसाठी आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण चटणीसाठी 3 टोमॅटो घेतलेत. थोडंसं चाकूने चिरा पाडून हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत आणि उकळल्यानंतर टोमॅटोची साल काढायची आणि बारीक पीस करायचे आहेत. आता इथे एक कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की आपण 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चिरून त्या टाकल्या आहेत तेलामध्ये. आता यामध्ये 1 टीस्पून धने घालायचे आहेत. आता धने तेलावर परतायचे आहेत. आपण अर्धा तास आधी 10-12 काजू भिजत घातले होते, आपल्याला तेलात परतायचे आहेत. या काजूमुळे चटणीचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट छान येतं. इथे आपण अर्धा तास आधी लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, त्या यात आपल्याला घालायच्या आहेत. आता आपण जे टोमॅटो उकडत ठेवले होते ना त्याची साल काढायची आणि बारीक चिरून तेही घालायचे आहेत. आणि हे सर्व थंड झालं की मग यामध्ये आपल्याला थोडंसं विनेगर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ही आपल्याला डिमसम बरोबर चटणी सर्व करायची. आता आपण डिमसम तयार करायला घेऊया. डिमसम तयार करण्यासाठी आपण स्टार्च पेपर वापरणार आहोत. याला राईस पेपरही म्हणतात. हा पहा, हा या प्रकारे येतो. इथे मी ट्रेमध्ये पाणी घेतलं आहे, त्यात हा फक्त 5 सेकंद बुडवायचा आणि काढून घ्यायचा आहे. आता हा पेपर ताटामध्ये ठेवला आहे, त्यावर आपलं स्टफिंग ठेवायचं आहे. याप्रमाणे स्टफिंग भरायचं. आता इथे आपण हे चिकन स्टफिंग वापरलं आहे. हे व्हेज पण आपण करू शकतो. भाज्या घेऊन आणि हा असा फोल्ड करायचा. हे पहा आणि पाणी लावून चिकटवायचं आहे.
पाण्यामुळे हा लगेच चिकटला जातो. असं दोन्ही बाजूला पाणी लावून आपल्याला घडी करून हा डिमसम तयार करायचा आहे. डिमसम आणि मोमोजमध्ये हाच फरक आहे. डिमसम हे राईस फ्लोअर, स्वीट पोटॅटो फ्लोअर किंवा व्हीट फ्लोअरपासून बनवले जातात, तर मोमोज हे गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठापासून बनवले जातात. हे पहा, पेपर घेतला आहे. आता आपण आणखी एक बनवूया. तर डिमसम हे वाफवले जातात किंवा डीप फ्राय, पॅन फ्राय, बॉईल किंवा बेकसुद्धा केले जातात. मोमोज वाफवले जातात किंवा डीप फ्राय केले जातात. आपण नॉर्थला कुठेही गेलो की मोमोज खातो. हे मुख्यतः तिबेटमधून आलेले आहेत. डिमसम ही ओरिजिनली चायनाची डिश आहे. चायनाच्या रेस्टॉरंटमध्ये ही सर्व केली जाते. मोमोज हे स्ट्रीट फूड म्हणून खाल्लं जातं. हे पहा, आपले डिमसम असे तयार झालेले आहेत. हा जो पेपर आहे ना, राईस पेपर, हा मी ऑनलाईन मागवला. आपल्याला हा सुपर मार्केटमध्ये पण मिळू शकतो. आणि राईस पेपरमुळे ना हा अति सॉफ्ट आणि डेलिकेट होतो. आता आपले हे डिमसम रेडी आहेत. आपण हे पॅन फ्राय करणार आहोत. आपण गॅसवर एक तवा ठेवला आहे आणि त्याला ब्रशनेच थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता हे डिमसम आपण या तव्यावर भाजायला ठेवूया. हे पहा, हे ओले असल्यामुळे थोडंसं चिकटतात. जरा लांब लांब ठेवायचे आणि गॅस थोडासा मीडियम टू लोवर ठेवून आपल्याला हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, कारण आत चिकन आहे तेही शिजलं पाहिजे. एका बाजूने भाजलं की मग हे परतायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. लागल्यास ब्रशने थोडंसं तेल लावलं तरीही चालेल, कारण आतमध्ये चिकन जे भरलं आहे ना ते आपण कच्चं भरतो, त्यामुळे हे आतही व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. आता हे डिमसम भाजताना असे फुगलेले दिसतात, कारण त्यात स्टीम तयार होते आणि त्या स्टीमवरच हे आतलं चिकन भाजलं जातं आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे. आता हे भाजले गेले आहेत, आपण काढून घेऊया आणि ही चटणीबरोबर सर्व करायचे आहेत. आणि हे डिमसम तुम्ही तयार करून पहा, मुलांना अतिशय आवडतात. असे हे घरच्या घरी तयार केलेले डिमसम. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.